नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। ज्या गोष्टी चांगल्या घडत असतात त्या आम्ही तुम्हाला दाखवतच असतो, परंतु त्याचसोबत काही गोष्टी जर चुकीच्या किंवा वाईट घडत असतील तर त्याही दाखवणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती त्या ठिकाणी साजरी केली जात आहे। शिवजयंतीमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु अचानक स्टेजवरून एक व्यक्ती खाली जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन हातामध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला आवाज देतो आणि त्याच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेतो आणि तो फोटो घेऊन तो थेट स्टेजच्या पाठीमागे ठेवतो। एकंदरीत सरळ सरळ काय करतो तर शिवजयंतीमध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून एका साईडला टाकण्याचं तो काम करतो। आणि त्यानंतर जे आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आणि याहीपेक्षा मोठी घटना म्हणजे हा जो व्हिडिओ व्हायरल झाला हा नागपूरमधला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कार्यक्रम होता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याचं समजत आहे, कारण त्या ठिकाणी आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडमध्ये जे काय स्टेज आहे त्या स्टेजवरती बावनकुळेंचा फोटो लागलेला आहे। तर आपल्या सर्वांना प्रश्न हा पडायला लागलेला आहे की शिवजयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो चालत नाही का अशी प्रथा आहे? कारण छत्रपती संभाजीनगर इथे जी शिवजयंती साजरी झाली त्या शिवजयंतीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच नव्हता, तर अक्षरशः शिवसैनिकांनी त्या ठिकाणी जे आहे थेट मराठा बांधवांनी त्या ठिकाणी थेट हातामध्ये निळा झेंडा घेऊन जल्लोष साजरा केला। परंतु नागपूरमध्ये असं काय घडलं की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तो अक्षरशः हातामध्ये घेऊन बाजूला ठेवण्यात आला? असे अनेक प्रश्न आता पडायला लागलेले आहेत। तर या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।